पुरवठा विभागाचा धडाका। हॉटेलवाल्यांच्या स्वयंपाकघरातून 14 घरगुती सिलेंडर जप्त। शहरात एकच खळबळ। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या तक्रारी अखेर प्रशासनाने गंभीरपणे घेतल्या आणि शनिवारी जिल्हा पुरवठा विभागाने थेट धडक कारवाई करत अनेक हॉटेल व्यावसायिकांना दणका दिला। या कारवाईत तब्बल 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागासह तळोदा पुरवठा विभागाच्या पथकाने तळोदा शहरातील विविध हॉटेल्स, खानावळी आणि खाद्य व्यावसायिकांच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबविली। तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या कमर्शियल सिलेंडर ऐवजी स्वस्त दरातील घरगुती सिलेंडरचा वापर सुरू असल्याचे उघड झाले। नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पथकाने तात्काळ कारवाई करत 14 सिलेंडर जप्त केले। अचानक घडलेल्या धाडीमुळे काही हॉटेल चालकांची अक्षरशः तारंबळ उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले। पुरवठा विभागाने संबंधित व्यावसायिकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून घरगुती गॅसच व्यावसायिक वापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय। पुढील काळातही अशा धडक मोहिमा सुरू राहणार असल्याने नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। दरम्यान जप्त करण्यात आलेले सर्व सिलेंडर किरण गॅस सर्व्हिसकडे जमा करण्यात आले आहेत।